क्या करेंगे? अरे यार, जब कोर्ट का फैसला आ गया तो बड़ा ही लेटर आ रहा, तो हमको शक क्या आ रहा है कि क्या इसमें दबाव आ गया. संभाजीनगर मधली थेट दृश्य आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाच्या काही उमेदवारांना मशाल चिन्ह मिळालं नाहीये म्हणून अंबादास दानवे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारलेला आहे. ते थेट आता अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले. मोठी थोडी आहे हे तुम्ही वाचलं ना साहेब. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही उमेदवारांना मशाल चिन्ह मिळालं म्हणून त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी अंबादास दानवे हे थेट पोहोचले. कसं होता तुम टेन्शन हे तुमचं कागद ठण याच्यात पण काहीच लिहिलेलं नाही. हे त्यांनी जे लिहिलं ना यांनी काल सांगायला होतं कोर्टात. काय सांगायला? जे काही त्यांनी जे लिहिलं ना त्याच्यात ते त्यांनी काल कोर्टात केलं होतं ना. सब त्यांनी सांगितलं होतं ना कोर्टात. मग त्याच्या झाल्यानंतर सुद्धा हा निकाल आलेला आहे ना. हिच्या वकिलांनी जे लिहिलं ना तुम्हाला जे मागच्या याच्यात कॉम्बिनेशन एबी हे त्यांनी काल कोर्टात नमूद केलं होतं. मी ऐकलं नव्हतं. तुम्ही कशासाठी मागवलं मला हेच कळालं. मी मागवलंच नाही साहेब. त्यांनीच मला फोन आला असं असं झालाय ते असं बदल झालाय त्याच्यामध्ये म्हणून. असं बदल कुठे तर ऑर्डर दाखवा ना. बदल नाहीत ना, ऑर्डर दाखवा ना. बोलताय दूसरा सब बदलूंगा तो ऑर्डर तो आएगा ना उसका. उन्होंने अपने पास से बोल दिया खाली. अरे कोई नो ऑर्डर चेंज बोला कोर्टने आज. काहीच नाही आहे. 4 आणि 5चं नाव टाका. आणि ही कोर्टाची ऑर्डर आहे याच्यामध्ये पुढे काय लिहिलेलं आहे. तर संभाजीनगरमधून हे थेट दृश्य आपण पाहतोय. संभाजीनगरचे आपले प्रतिनिधी विशाल करोळे देखील सध्या आपल्या सोबत आहेत. विशाल, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोर्टाची ऑर्डर घेऊनच दानवे तिथे पोहोचलेत? उमेदवार प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार आहेत रशीद मामू. त्यांच्या संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे. त्यांना निवडणूक चिन्ह नाकारण्यात आलं होतं. पक्ष फॉर्म मध्ये काही तांत्रिक चुका होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले की मशाल हे चिन्ह संबंधित उमेदवाराला देण्यात यावं. इतकंच नाही तर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दुपारी चिन्ह देण्याबाबतचं घोषणा सुद्धा केली. तशा पद्धतीचं मीटिंगमध्ये सांगितलं असाही दावा अंबादास दानवे करताय. आणि या सगळ्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस पत्र काढण्यात आलं त्यावेळेस मशाल हे चिन्ह देण्यात आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा आमच्या उमेदवारावर अन्याय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरनं निवडणूक विभाग महापालिकेचा काम करतोय का असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह हे आमच्या पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे आणि आमच्या उमेदवारावर अशा पद्धतीने अन्याय आम्ही सहन करणार नाही असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे. आणि त्याचा जाब विचारायला ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेलेले आहे. गेली जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून हा सगळा वाद सुरू आहे. याबाबत तांत्रिक गोष्टींची माहिती ही निवडणूक विभाग मुंबईला देण्यात आल्याचं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा निर्णय आल्यानंतरच तुम्हाला हे चिन्ह द्यायचं की नाही ते ठरेल, तोपर्यंत सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आमच्यावर जर अन्याय करत असाल तर आम्ही इथून हलणार नाही. किंबहुना उद्या आम्ही निवडणूक विभागावर मोर्चा काढू आणि आमच्यावर अन्याय होत असेल त्याचा जाब विचारू असा इशारा अंबादास दानवेंनी दिलाय. अजूनही याबाबत अधिकारी आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. आणि आपण बघतोय उमेदवार रशीद मामू, खरं तर रशीद मामूमुळे चांगलाच गदारोळ झाला होता. बऱ्याच लोकांनी आरोप केला होता. अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रशीद मामूंवर आरोप केला होता. त्याच उमेदवाराबाबत हा सगळा घोळ झाल्याचं आपल्याला प्राथमिकरित्या कळतंय. जी विशाल, मला खरं तर हेच विचारायचं होतं की ज्या रशीद मामूंचा उल्लेख गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये झाला त्यांच्याच बाबतीत हे सगळं घडतंय. मात्र आता अंबादास दानवे यांची पुढची काय भूमिका आहे? अंबादास दानवेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की निवडणूक विभागाला आम्हाला चिन्ह द्यावं लागेल. मशाल हे आमच्या पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे. आणि आम्ही रशीद मामू या उमेदवाराने ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस त्यांना एव्ही फॉर्म दिलेला आहे. थोडंसं थांबवतोय. त्यांनी सध्या कोणाला तरी फोन केलाय. काय नेमकं संभाषण सुरू आहे आपण पाहूयात. हे मला महानगरपालिकेत ना तुमचा काय संबंध. तुम्ही काय संबंध घेता मग. तुम्हाला काय थोडंसं जनाची नाही तर मनाची वाटते का. राज्य निवडणूक आयोगाचे वकील आहेत ते. कोण म्हणे तुम्हाला. महापालिकेचा आहे तो लिगल ऍडवायझर. राज्य निवडणूक आयोगाचा नाही तो. राज्य निवडणूक आयोगाचा नाही तो. राज्य निवडणूक आयुक्ताशीच बोलणं कोण दिलं काय तुम्ही. राज्य निवडणूक आयोगाचं ही ऑर्डर आहे. या ऑर्डरला काही वेगळं आलं तर ते मला सांगा फक्त बस. खाली डायरेक्ट मोबाईल मग तुम्ही काय करणार. मग माझ्या कॅमेरा समोर आलं मग काय
हो मी दिली ती आता यांच्या. मला एक सांगा, हे उरगुंडे महापालिकेचे आहेत ना? महापालिकेचे, महापालिके लिगल ऍडवायझर इकडे. मला काल ऑर्डर दिलेली ना ताई, याच्यात तुम्ही सांगितलं ते कॉलम वाचला मी ऑलरेडी. मग हे कसं काय निर्णय हे कशासाठी करता, हे मला हेच कळायला मार्ग नाही. मग ठीक आहे, ओके ओके ठीक आहे. तुमच्यावर जबाबदारी द्या. महापालिकेचा वकील तुमचा निवडणूक आयोगाचा नाही, समजलं ना? मी महापालिकेला ऍडवायझर अपर्णा थेटे माझ्याशी बोलली आणि ती म्हणतात जी कालची ऑर्डर आहे तीच ऑर्डर आहे, ती पण सांगते. मग आज तीच ऑर्डर हे प्रेझेंट का केली हायकोर्ट समोर? तुम्ही मागितली नाही, त्यांनी सांगितलं जी ऑर्डर तीच आहे. ते गेले होते आज, पण कोर्टाने सांगितलं मी ऑर्डर दिलेली, संपला विषय. आता काही चर्चा नाही. कोर्टाने काल आज सांगून टाकले. और वो कारपोरेशन के वकील कैसा हो सकता पैसे लेके दीजिए? नहीं नहीं नहीं, मतलब ऐसा कुछ नहीं था, हमको ब्लेम लग रहा था क्योंकि वजह क्या नहीं, तो तकलीफ बात है मेरे को ये बोला था, अपर्णा थेटे बोलते तुम हैं। कुछ भी बोल सकते हैं, क्या है उसका? नहीं बोलने का नहीं सब तकलीफ हम इंसान थोड़ी है, हम जानते ज्यादा मत आपका हम इंसान सामान थोड़ी है, बोल आपने सकते हैं। 11:30 बजे आपने ऐलान किए, आपने वो कुछ नहीं, बोल उन्होंने सकते थोड़ी रिवाइज किया ऑर्डर. चला सर, निर्णय घेऊन टाका, सगळ्याला अलर्ट करून टाका. पण याच्यात बदल कधी झाला बघून घ्या. अब अगर कोर्ट का रहता तो हम कैसे मान लेते? वकील है, लेटर जरा वकील जरूरत ही नहीं था, वकील लेटर कॉर्पोरेशन का है, कारपोरेशन का होगी. तर आपण पाहतोय शिवसेना ठाकरे पक्षाचे हे उमेदवार आहेत रशीद माहमूद, त्यांना मशाले चिन्ह मिळालं नव्हतं. त्याच्यानंतर कोणती ऑर्डर आली, हिच्यात कधी काही बदल झाला तर ठीक, एवढंच सांगतो. आता जास्त बोलत नाही. तुम्ही मला किती ओळखता मला माहिती आहे. तर कोर्टाच्या ऑर्डरचा देखील दाखला आपण पाहतो या ठिकाणी अंबादास दानवे यांनी दिलेला आहे. कोर्टाने जी निर्णय दिलेला आहे, कोर्टाची जी ऑर्डर आहे त्याचाच आपण पाठपुरावा करावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामध्ये कुठलाच बदल करता कामा नये असा देखील इशारा अंबादास दानवे यांनी आता अधिकाऱ्यांना दिलेला आहे. अंबादास दानवे अत्यंत आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना थेट या संदर्भात जाब विचारलेला होता.